आणि आता काही बातम्या अगदी सविस्तरपणे पाहूयात। सुरुवातीलाच बातमी अर्थातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात आहे। त्यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधी पुण्यात मोठा राडा झालेला आहे। पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे या परिसरात गोंधळ निर्माण झाला। शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे। सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे। घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त पण आहे आणि या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्ह्याची नोंद आहे। तर इकडे आपण पाहतोय एबीव्हीपी आणि युवक काँग्रेसमध्ये राडा। पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्याकडून आता विद्यार्थ्यांवरती लाठीमार केल्याचाही व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलिसांकडून सीओईपी हॉस्टेल बाहेर आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीमार झाल्याचा आरोप आता केला जातोय। तसा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। हे दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। राडा जेव्हा झाला होता एबीव्हीपी आणि युवक काँग्रेसमध्ये, या राड्याच्या दरम्यान मात्र पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीमार केल्याचा हा व्हिडिओ आहे। दरम्यान आता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे अभाविप सारख्या संघटना असे उद्योग करतायत असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे। या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल। दरम्यान हा जो राडा झालेला आहे त्यावरती काँग्रेसकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांचंही म्हणणं ऐकूयात। यामध्ये एबीपी आरएसएस एबीपीच्या पोरी येऊन इथे धमकावत होत्या। त्या मुलीनं मारहाण केली, दुपारपासून कोणून ठेवलं। काय दोष होता तर राहुल गांधींची पोस्ट टाकली। अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? हा देश तुमच्या बापाने काय खरेदी केलाय काय? काही देशामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये काही मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही। ही मस्ती, ही दादागिरी कशाची आहे? आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही युवक काँग्रेसची मागणी आहे, एनएसयूआयची मागणी आहे। आज या मुलींच्या डोळ्यात अश्रू आहेत। यांना मारहाण झाली, न्याय मागताना मारहाण करताय, दंड चालवताय त्यांच्यावर। एवढी दहशत तुम्हाला, भीती वाटायला लागली राहुल गांधी येत आहेत म्हणून? मुझे एक बात बताइए, सबसे पहले हॉस्टल में जाके लड़कियों को बंद किसने किया कमरे में? धमकाया किसने? एबीवीपी के लोगों ने। उसने फोन किया एनएसयूआई के बच्चों को, वो वहां पर गए क्यों ऐसा कर रहे हो, तो उन्हें मारा पीटा गया। वहां से सारा किस्सा शुरू हुआ। लेकिन ठीक है, अभी वो दैट इशू इज नॉट इम्पोर्टेंट। अभी इम्पोर्टेंट ये है कि छात्रों में बहुत उत्साह है और छात्र पूरे महाराष्ट्र से, पूना से तो आ ही रहे हैं। पूना में तो सारे महाराष्ट्र से, सारे देश से बच्चे पढ़ते हैं यहाँ पर, तो सारे देश का रिप्रेजेंटेशन पूना से हो रहा है महिलाओं का। तो महिला छात्राएं आएगी, छात्राएं अपनी समस्याएं रखेगी, छात्राएं सुनेगी और राहुल जी का भी सुनेगी और राहुल जी भी छात्राओं का सब। काही राष्ट्रभक्त युवकांनी पुणे विद्यापीठामध्ये सामूहिक वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमाला गालबोट लागावं म्हणून आज अशा पद्धतीने काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सीओयूपीच्या प्रिमायसेस मध्ये जाऊन राडा केलाय, रडीचा डाव खेळलाय। म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्क्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर याचा तीव्र निषेध करत आहे। विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय। 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला सीओईपी मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल,
मुलींवरती हात टाकणार असाल तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. उद्या त्या ठिकाणी राहुल गांधीला आम्ही पुण्यामध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. आणि राहुल गांधी आणि त्यांच्या चेला चपाट्यांनी आणि त्यांच्या गुंडांनी कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नादी लागू नये. ही छात्रशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. तर सीओपी कॉलेजची विद्यार्थिनी संपदा बडे हिने देखील आरोप केला आहे की NSUI आणि काँग्रेसकडून तिला फी बाबत खोटं बोलण्यास सांगण्यात आलं होतं. पाहुयात ती काय म्हणाली आहे. माझं नाव संपदा प्रमोद बडे आहे. मी COEP कॉलेजला आहे. मी सेकंड इयर CSE डिपार्टमेंटला आहे. माझी ॲडमिशन OBC ऑर्फन थ्रू झालेली आहे. मी फर्स्ट इयरला 9,760 आणि सेकंड इयरला 3,760 फीस भरलेली आहे. काल आमच्या कॉलेजमध्ये NSUI आणि काँग्रेसचे लोक आले होते. आमची लाईव्ह बाईट गेलेली आहे ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिपुलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं आणि जे खरोखर चुकीचं आहे. ज्याच्यामध्ये असं मला नंतर सांगण्यात आलं की जर मी आत्ता हे नाही केलं तर नंतर मग मला याचे प्रॉब्लेम होऊ शकते किंवा पूर्ण फीस भरावे लागतील, जे सरोसर चुकीचं आहे. यासाठी मी कॉलेजची माफी मागते.